मंडोळ उचलायची नाही आणि बघायची नाही, ते अशी जी बसलेली ती अशीच बसलेली. मग पुणे आमचं म्हातारा म्हणला, अगं मी बोलायला होतो, मला कसे बोलत नाही ते बघून. अहो गेली काय तना गेली तर मग घरावर धुणं वाळू घातलं, गेली की येळा घेतला की सुटलीच खाली तुरीच्या रानात. बर. कवा नाही बोलला तुरी काढ म्हणला, कवा नाही बोलला तुरी काढ मला झपडच लावला तिनं. आता काय ते आमचं म्हातारा हसतंय कालदाड करपत. खाली एकडे लावत माझा गेला म्हणजे आई खाली वडली बांधला ठेवायची, धुमट माघारी पळायची. एकदा एखाद्या माणसानं वचन दिलं तर ते वचन बदलत नव्हतं. ही बापाने लेकाने चाकरीच्या गाड्याने एका पंक्तीला बसून जेवायचं. आपल्या घरच्या बायाने यायची दळण गाठून घ्यायचं की ते स्वयंपाकाला लागायचे. आपण पहिले पाण्याचं पाणी पहिली निघतच नव्हती. अहो आमच्या काळात पाऊस काळ लई. अहो आम्हाला 100, 125, 60 पोतं 40 पोतं जोऱ्यात नुसत्या पावसावर होत होते. फिरवून आपटून शेणात रासार बडवायचं गाड्याने. ते आमचा टेजच त्या काळातला म्हणायचं. हो जुन्यानं रंगवल्या गाडी असं पट्ट 4-5 आपलं त्या गाडग्याला दे. अहो पण आमचे लग्न काय असे तुमच्यावानी 1 लाख 1.5 लाख 2 लाख नव्हती. अहो एवढा आम्ही कर्जच करत नव्हतो लगेच तुमच्यावानी. कसा त्या काळात नव्हती आमच्या. असलं नाही जाग्यावर म्हातारा होऊन मरत होतं. कसं झालं कसं होतं, कसं झालं कसं. आमच्या काळात काय होतं ना आता काय चाललंय. म्हणजे आम्हाला ते पहिल्या काळातल्यासारखं काही वाटत. तुम्हाला मग मोठेपणा वाटतंय पण आम्हाला हे काय आवडत नाही आता बघा. नमस्कार, मी पुन्हा एकदा आपलं रियालिटीमध्ये स्वागत करतो. आणि आपला आजचा पॉडकास्ट तुम्हाला थोडी कल्पनाच असेल की कशावरती असणार आहे. कारण आजचा पॉडकास्ट हा खूप विशेष असणार आहे. मी अगोदरही सांगितलेलं होतं. कारण आपल्याला जुन्या काळात ज्या गोष्टी घडल्या आणि आज काही गोष्टी घडत आहेत याच्यामध्ये किती फरक झाला आहे, किती बदल झाला आहे. मग ती घरांबांधणीमध्ये असेल किंवा आरोग्यामध्ये असेल, शिक्षणामध्ये असेल, ह्या सगळ्या गोष्टी, दळणवळण असेल, शेती असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण आज पाठपुरावा म्हणतो तो घेणार आहोत. एक गप्पा मारणार आहोत. तर आपल्याबरोबर एक अशा आजोबा आहेत की ज्यांचं वय 81च्या आसपास आहे आणि त्यांनी खूप मोठा जीवन प्रवास अनुभवलेला आहे. तर आपण आज त्यांचं रियालिटीमध्ये स्वागत करूया. राम राम. राम राम. तर आज आपण सुरुवात करायची घर बांधणी. तर मला खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत की पहिलं घर बांधणी कशी होती, शेती व्यवस्था कशी होती, किंवा शाळा कशा होत्या, पहिलं सण कसं साजरं केलं, ह्या सगळ्या गोष्टी बद्दल मला तुमच्याशी चर्चा करायची. तर आपण सुरुवात करूया की आजकाल बघितलं तर तुम्ही सगळी घरं सिमेंटची वगैरे बांधतायत, बंगले बांधतायत वेगळे, हे ते. मग मला असं विचारायचं आहे तुम्हाला की पहिली घरं कशाची होती आणि म्हणजे ती बांधण्यासाठी काय लागायचं, किंवा ते जर आम्हाला थोडं कळू द्या की जेणेकरून पहिलं कशी राहायची लोक, घरं कशी बांधायची, ह्या सगळ्या गोष्टी. पहिले छप्र होते, छपराची घरं होती. छप्र करायचे, ते काढानं शेकरायचे, ते हे करायचे, छप्र होती. मग काय दिवसानं पुन्हा काय काळ लोटत गेल्यावर पुन्हा माळ्या निघाले. माळे बांधायचे. माळ्या बांधायचं मग ते गवट्यानं बांधायचं, चिखलात बांधायच्या, भीती आपली ही करायची, वटण दगड फोडून आणून द्यायची, ही करायची, ती माळ्या बांधायच्या, सुतारानं आपलं ते खंड बसवायची, दारं चौकटी करायची, ही पुण्या पद्धत. पुण्यात मग त्याला काय ती पेंट टाकायचं. मग आता आपण सलाब टाकू म्हणतो. त्या काळात त्या माळी त्याला पेंट टाकायचा म्हणत होती. मग ती पेंट टाकायचा, पेंट टाकून कल्चर नाही करायची, त्याच्यावर करायला टाकायचं पुण्या सगळं झाल्यानंतर. मग ते माळी म्हणजे कशाची असायची, काय म्हणजे दगड मातीची का? भीती दगड मातीची आणि वरला खांड लाकडाची, किलचानं खांड म्हणते ते. खांड म्हणजे ते आपण असा अँगल टाकतो आता, बरं, अँगल सारखी खांड, आणि त्याला आडव्या अशी कड्या म्हणून असते ती टाकायच्या, आणि त्याला किलचान टाकायची. किलचान म्हणजे काय? किलचान म्हणजे त्या कड्यावर बसणारी फळ्या, बर, हे असे टाकायची. मग त्याच्यावर थोड्या पुण्यात असं टाकायचं की पुण्यात त्याच्यावर काय करायचं, दलप्या टाकायच्या, सुतारात असलेल्या दलप्या निघाल्या लाकडाच्या. लाकडाच्या ती लाकड्या दलप्या टाकायच्या. त्याच्यावर पुण्यात मग ती पेंट टाकायचा, चिकोल करायचा, आणि ते चिकोल पाट्यात भरून आणून चिखलानं ते दलप्या मुजवून घ्यायच्या सगळ्या. बर. आणि ते आपल्याला काय ते
4 इंच 5 इंच काय आपलं पेंट ते आपलं टाकायचं पेंड म्हणजे चिखलाची चिखलाचा हा चिखलाचाच पेंट. हा. मग ती करायची. मग ती टाकल्यावर काय करायचं 8-10 दिवस वाळून द्यायचं ती. बर हा वाळून दिल्यावर पुण्यात त्याच्यावर कराल म्हणून असायचं, पाण्यात शिरोनीत जाऊन देऊन कराल, चिकाट माती असते. मी मातीच असते. हा कराल मग तिचं नावच कराल चिकाट. हा, हा. मग ती टाकायचं. मग त्या माळीला मागं पणाला लावलेली असते ती पाणी जायला. बरं हा पाणी जायला त्या मागल्या कोंबी म्हणून त्या कोंबीला पन्हाळ केलेली असते. बरं त्या कोंबी मग तिथं काय आपली 5 पन्हाळ 6 पन्हाळ असते ती लावलेली असते ती. मग तेवढं वाप वर करायचं ती. बर कराल टाकल्यानंतर ते वाप करायचं. बर मग ज्या त्या पन्हाळातनं ज्या त्या वाप्यातलं पाणी ज्या त्या पन्हाळातनं जायसारखं ही पद्धत होती. तुम्ही जी म्हटला की दगड मातीची वगैरे घरं असायची, मग आता आपण एक सर्वसाधारण पकडू की एका घरात 10 लोक राहते ते, म्हणजे नवरा बायको असतील, भाऊ म्हणजे भाव असेल, त्यांची बायको असेल, असे एक 10 जण आहेत, अशी पोरं वगैरे समजू. मग आता तेवढं मोठं घर बांधायचं झालं दगड मातीचं वगैरे, तर त्याला किती दिवस काळ लागायचा, म्हणजे किती दिवस लागायचे बांधायला? याला बांधायला एक 2-3 महिने जायचं. बरं 2-3 महिने जायचं. मग त्यात असं खोल्या वगैरे बांधायच्या का एक अखंड? नाही मधने पडद्या घालायच्या की. बरं पडद्या घालायच्या मधनं. त्याला मधनं पडद्या कशा असायच्या? हे आपल्या दगडाच्या इटाच्या मातीची इटा करायच्या. इटाळा म्हणून होतं, इटा पाडायचं, इटाळ म्हणून त्याचं नाव होतं. बरं ते इटाळानं ते इटाळ ठेवायचं आणि ते चिक्कोल आणून त्यात थापायचा आणि ती इटाळ पण वर उचलून घ्यायची. ती इट तयार होती आपल्या ह्या आता इटासारखी चिखलाची इट. आपलं ते सुतार इटाळ म्हणून करून देतो, त्याचं नाव त्याचं इटाळ. मग ती करून द्यायचं. मग ती त्याची बराबरी लेवल करायची इटाळ, ती उचलून घ्यायची आणि दुसऱ्या जागेला ठेवायची ती इट. मग ती 4-5 दिवसांनी ती वाळली म्हणजे पुन्हा उचलायची, ती नेऊन आत पडदी घालायची. मग त्या अलीकडच्या जे सिमेंटच्या ज्या आपल्या विटा आहेत तेवढं मजबूत असायच्या त्या भिंती. मग आत ते भिजतंय काय, मग ती चिखलाची. पण त्याला ते भिजल्यावरती करणार ते घरात काय आतल्या पडद्यात ते भिजायचा संबंध येत नाही, त्यामुळे त्याला कायच होत नव्हतं, काय शक्य नाही. मग आता अलीकडे कसं बघा, घर बांधल्या लगेच खाली फरशी आली. पहिल्या फरशी असायच्या का काय वेगळं काय असायचं? नाही फरशा नाही, खडूक टाकायचं. बरं हा. आणि ते डोंबोस म्हणून लाकडानं सुतारात करून दिल्या, त्या डोंबसानं ते खडूक ठोकायचं. हा अगदी घट अगदी पिलन व्हायचं, तर पाणी मारायचं, चुकायचं, पाणी मारायचं, ठोकायचं, पाणी मारायचं, ठोकायचं, असं पिलन करायचं ठोकून आणि पुण्यात त्याच्यावरून सारवान घ्यायचं. शेणाचं आपलं हा शेणाचं पुण्यात ती जाम झाल्यावर सगळं झाल्यावर ती शेणानं सारवून घ्यायचं. बरं आता याच्या फरशी आहे त्या, त्याच्यात काय फरक वाटतो का तुम्हाला? आता फरक म्हणजे लई फरक वाटतो. आता काय होतंय, आम्हाला उन्हाळा आला की ती फरशी पोळती या. तुम्हाला तो थंडीचा दिवस आला की गार पडते या. तसं आमचं ते घराचा जागा गार बी पडत नव्हता आणि तापत बी नव्हता. बर अशी पद्धत होती पहिली. आता काय आता असतं, काय निघालं या, काय सांगायचं असं. बरोबर आहे, अलीकडे सगळंच बदलत चाललंय, त्याच्यामुळं लोकांना वाटतंय आपण प्रगती करतोय, पण काय आमच्या याची प्रगती नाही बघा. आम्हाला काय वाटतं, आता चालवला होतं कसं झालं कसं आमच्या काळात काय होतं ना आता काय चाललंय, हे आमचं आम्हाला मनात बरोबर आहे. थोडं तुम्ही ती पहिला काळ बघितल्यामुळं आम्हाला ती काय वाटत नाही, आम्हाला ते चांगलंच वाटतंय. पण ते तुमच्याकडून पण पहिलं असं होतं ऐकलं, आम्हाला पण थोडं ते वाईटच वाटतंय की बाबा खरंच हे बदललंय, मग काय चांगलंच आहे असं म्हणू शकत नाही आपण, ते थोडं वाईटच आहे. नाही चांगलं नाही, आमच्या पद्धतीने तर चांगलं नाही बघा. बरोबर. मग आता ही घर वगैरे बांधायचं झालं तर ही घर वगैरे बांधताना घरातली माणसं असायची का शेजारी पाजारी पण मदत करायची? नाही त्याला गवंडी लागायचा, ज्याला येते तीच गवंडी घर बांधायला, ते हाताखाली मजुरी असायची. आणि ते आमच्या काळात काय होतं तो गवंड्याला 5 रुपये हाजरी होती. म्हणजे कुठल्या काळात, म्हणजे कुठल्या साली? साल ते आता माझ्या मी एक तुम्हाला एक 20 वर्षाच्या काळ असेल बघा, माझा जन्म 20 वर्ष झाला ह्या काळात. बरोबर ती काय मग ती गवंड्याला 5 रुपये हाजरी, त्याच्या हाताखाली बिगारी लावणार त्याला 2.5 रुपये हाजरी. म्हणजे ती 2 बिगारी 5 रुपये मध्ये आणि गवंडी 5 रुपये, म्हणजे 10 रुपये ती बांधकाम चालू राहायचं. बरोबर. मग आपण आता का बैलगाडीनं दगाड बिगाड आणून ते आपलं फोडल्याला दगाड आणून आपण पोच करायची. ते 3 माणसाने ती. मग पहिली माणसाची पैसे अडक्याला मदत करायची का? काय अडचणी आली वगैरे, म्हणजे आता कसं अलीकडे बघताय तुम्ही माणसांचं कसं झालंय, मन कशी झाली ती काय, पहिलं असं असायचं काय मदत वगैरे करायची? करायची मदत करायची,
पण तुम्हाला किती थोडकी पैसाच नव्हता. बरोबर. आम्हाला नोटा बघायला मिळल्या नाही त्या नव्हत्या त्या आमच्या काळात. म्हणजे 20 वर्षाच्या 15 वर्षाच्या काळात माझ्या ते 2 पैसे पुण्या 2 आणे गिनी, पुण्यात मग 8 आणे गिनी, पुण्या रुपया. बर हे आमच्या ही नोटा ही आमच्या त्या काळात नव्हत्या. नोटाही नव्हत्या. पुण्या 2ची नोट निघाली, पुण्या 5ची निघाली, पुण्या 10च्या, हे आता पुण्या निघाले. पण आमचा ते पहिला काळ जे होता माझा एक 20 वर्षाच्या काळात, तर हे तुम्हाला ही नुसतं तांबडं 2 पैसे, 2 आण्याची गिनी, पुणे 4 आणे, पुणे 8 आण्याची, पुणे रुपया यावून निघाला असलं. अलीकडे आता तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला वेगळ्या खोल्या, पोराला वेगळी, आईवडिलांना वेगळी, बसायची वेगळी, म्हणजे अशा वेगळ्या, स्वयंपाक करायला वेगळं. पण पहिलं असं होतं का, म्हणजे की एकत्र सगळं असायचं का, असं वेगळंच होतं? नाही वेगळं म्हणजे काय, झोपायचा काय, कोण घरात झोपायचे, कोण सोफ्यात झोपायचे, कोण चित्राबापाशी झोपायचे, कोण अंगणात झोपायचे, कोण कुठं झोपायचे. असं म्हणजे काय ते ठराव एवढं काय नव्हतं. असायच्या खोल्या. आणि ती मोहर गुरांचं गोठं असायचं, छपरं असायची, हे असायची, तिथं असं झोपायचं सोयीचं काही असं असतं होतं. छपरं बी होते मोहरं, माळीच्या मोहरं छपरं बी होतीच. स्वयंपाक पाणी करायला माळ्या काळ्या होते, ते आमकं होतं. स्वयंपाक पाणी करायला याला ते छपराचे आपले जरा गोट म्हणणे त्याला ते होतच बाहेर. बर मग आता कसं अलीकडे तर माळ्या राहिल्याच नाहीत कुठं. नाही आता ते पहिलं माळीत राहिलेलं ना, आता म्हणजे ते लय वेगळं वाटत असेल. मग आता तुम्हाला मगा मी काय सांगितलं, ऊन पडलं की तापतंय, थंडीचे दिवस आलं की गार पडतंय. म्हणजे आम्हाला ते पहिल्या काळातल्यासारखं काही वाटत, तुम्हाला मग मोठेपणा वाटतंय, पण आम्हाला हे काय आवडत नाही आता बघा. बरोबर, एक खोटा मोठेपणा थोडी अशी कामं झाली. मी पहिलं, आता बघा एखादं घर बांधायचं झालं चालू तर ते पैसे त्याला भरपूर लागतात, लाखात रुपये जातात एखादं घर बांधायचं झालं तर. पहिलं तसं एवढं पैसे जायचं का? पहिलं 500-400 माळ्या होत होत्या. बर आता तुम्ही विचार करा, त्या हाताखालच्या माणसाला 2.5 रुपये हजेरी येळायची, गवंड्याला येळायची 5 रुपये हजेरी. महिन्याभरात ती माळी बांधायची व्हायची, भीती बांधायची, तिथनं झाकायचं. म्हणजे किती लय झालं 500-400-500 रुपयात माळी होत होती बघा. बर आणि इतर छोट्या लहान मोठ्या गोष्टींना पण शेजारची वगैरे पण मदत करायची, करायची. मग करतच होती एकामेकाला जाणवतं. ते आता काळाला पहिले बदलत नव्हती. एकदा एखाद्या माणसानं वचन दिलं तर ते वचन बदलत नव्हती. बरोबर, कुठं लबाडी करायची तर लांबच राहिली, लबाडी तर करतच नव्हती पहिले लोक. आणि आता बघितलं तर मी आता थोडं आम्हाला पण ते वेगळंच वाटतं या. म्हणजे कसं तुम्ही म्हणला तसं सगळी कोण कुठेही झोपायची, सगळी मिळून मिसळून असायची. पण अलीकडे बघितलं तर माणसं गप्पा मारताना तर दिसतच नाही. ते नाही पहिली अशी गप्पा वगैरे मारायची का, निवांत बसायची का? गप्पा म्हणजे लय गप्पा मारायची. गावात देखून गेलं, एखाद्या वेळेला गावात बसलं, जेवण खाऊन माणसं जायची. चौकात येतो मग 5-25 माणसं, 4-2 चौकात माणसं 5-25 सगळी मिळून बसायची. तिथं काय असं तसं काय ना, हसत खेळत हे करत. पुण्या मळ्यातनी राहायला घर गावात, पण चित्राबा मळ्याने रानाने गोठा असायचं तिथं. मग ती काय मुलं, मग ती काय करायचं, त्या चौकात बसणाऱ्या लोकांनी ह्या चौकात बसल्या लोक, हे चला आमच्यात चिवडा करायचा म्हणा. ते चिवडा घ्यायचं, चुरमुरं घ्यायचं, फुटाणं घ्यायचं, डाळ घ्यायचं, ते घ्यायचं आपलं, ते रानात जायचं आपलं, आयटबाज आपले त्या जनावराच्या गोठ्यापाशी जाऊन ते गप्पा मारत ते चिवडा करून चिवडा खायचे, गप्पा असल्या गप्पा मारायचे. अलीकडे तसलं काय दिसत आता कशाचं काय. आता जेवती कोण आहे ती, ती जेवताना देखून काय होतंय, ती सून लेक ती चुलीमुरं जेवायची, गडी चाकरी अंगणात जेवायचा, आम्ही बाबा इकडे जेवायचो. अशी बंगली होती का आमच्या काळात. गडी असू द्या, भाऊ असू द्या, बाप असू द्या, ही बापाने लेकाने चाकरीच्या गड्याने एका पंक्तीला बसून जेवायचं. आणि बायाने पण या सुनाने सासवाने लेकाने ही आपलं ती एक संघ जेवाय बसायची पंक्तीला. आता तशी पंगत नाही. बरोबर. इंदरकर कोण सांगतोय पंगत आहे का आता? ते इंदुरकरात काय खोटं नाही तर मग ते खरंच पंक्ती जेवत. 2 दुजं नाही, चाकरीचा गडी आहे म्हणून त्याला 2 दुजं नाही, लेकाशी नाही, कुणाला नाही. पहिलेच हे 2 दुजं किंवा काहीच नव्हते त्या काळात. सगळ्यांना काय असेल ते समान, सगळं समान असा काळ होता त्या टाइम. बरोबर आहे. कारण आज जरा थोडं वेगळं चित्र दिसतंय, कोण कधी जेवतंय. आता अलीकडे बघितलं तर एखाद जण बाहेर जर गेला असला
तर ते यूज तर पण वाट बघत नाही, ते खायला चालू करते. पहिले कसं असायचं, एखादा जर बाहेर गेला असला तर यूज तर जेवायची वगैरे असं व्हायचं का? नाही ते जेवणच बाहेर कुठं हा. जायचं, नाही तर जेवाय टायमाला तर यायचं. बरं. आणि नाही एखाद्या कुठं बाहेर जेवाय कोणा गेला असला तिकडे जेवला असला तर मग ते तिकडच हा. लई वाट बघायची किंवा त्या माहितीच असायचं जेवण जेवायला जायचं, गेलं काय म्हणजे आपण करायचं, जेवण अशी करून. पद्धतच. मग जेवण वगैरे केल्यानंतर लय म्हणजे आता ही साधारणतः बघा, तुमची आता सकाळ किती वाजता चालू व्हायची, म्हणजे सकाळी किती वाजता उठायची पहिली माणसं? 3 वाजता. पहाटे 3 वाजता. पहाटे 3 आणि संध्याकाळी झोपायची कितीला? 9-10 वाजता. 9च्या म्हणजे आसपास झोपूनच जायचे. झोपून. मग पहाटे 3 वाजल्यापासून संध्याकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे ती दिनक्रम कसा असायचा तुमचा, म्हणजे पुरुषांचा पण आणि महिलांचा पण म्हणलं तर, बायकांचा वगैरे? अहो काय करायचं, 3ला उठल्या बाया, हा त्या बायांना गिरणी नव्हत्या, हा काय नव्हतं. त्या बायाने जात्यावर दळायचं हा आणि दळून भाकरी करायच्या. बर. आणि गड्याने काय करायचं, तुम्हाला ती शेणं काढायची, वैरण्या टाकायच्या, पाणी आणायचं, ही गड्याने करायचं आणि बायाने ती दळण भाकरी करायच्या. हा. अशी पद्धत होती. स्वयंपाक किती वाजेपर्यंत व्हायचा सकाळचा? हो सकाळ बारे 6ला स्वयंपाक तयार होत होता. बरं. आणि जेवण कितीला करायचं? जेवण पण 9-10ला. म्हणजे 6ला स्वयंपाक झाला का मग पण काही कामाला जायचं का कसं? कामाला जायचं, ते बिंड बांधायचं, नांगराला जायचं, अवताला जायचं, कुठं जायचं, काय करायचं, बांधून घ्यायचा बिंडा 5-6 भाकरीचं आपलं, ते जायचं. बायाने पुन्हा खुरपाय जायचे. मग बाया काय रोजगारी असायच्या, काय घरच्या नाही, त्यांनी पुण्या 9-10 वाजता ती पुणे न्यारी कराय. आणि पहिली पद्धत काय होती, 7ला बाय गडी कामाला हजर होत होती. बरोबर. हा. आणि 2 पारखे पहिलं काम होतं. सकाळी 7ला गेली, मी संध्याकाळी 6ला सुट्टी त्यांना. बर. मग न्याहारी करताना एक तासभर सुट्टी, बरोबर. दुपारी 1-2 तास सुट्टी. बर. ते 2 तासात काय करायचं? 2 तासात जेवायचं, आपलं गोष्ट आराम करायचा. दुपारच्या टायमात झाडाखाली आराम करायचा. जेवण आपलं आराम करायचं 1-2 तास आपलं तेवढं. हा. आणि न्याहारीच्या वक्ताला 1 तासभर न्याहारी करायला एक टाइम असले. न्याहारी म्हणजे किती वाजता न्याहारी करायची? न्याहारी 10-11 वाजता सकाळी. हा. मग आता काम कधी संध्याकाळी 6ला सुटायचं का? 6-6ला. मग 6ला सुटल्यावर तिथनं पुढचं कसं असायचं? तिथं आपल्या घराला जायचे रोजगारी. हा. आपल्या घरच्या बायाने यायचे, पण दळण काटून घ्यायचं की ते स्वयंपाकाला लागायच्या. पण बर. म्हणजे एक वेगळंच चित्र होतं पहिलं, पण अलीकडे नाही. पहिलं आता दुपारी ते म्हणताय की जेवण करून आराम करायचो. मग आराम करायला झाडं बिडं पण असतील, पण आता कुठं बांधायला झाडच दिसत नाही. आमच्या झाडासारखी ह्याला शोभा नाही. आमच्या झाडाखाली 100 माणूस बसत होत. आता बारकी झाडं. अहो आता काय, ते 3 माणसाला तिकून जागा सावली पुरत नाही. बरोबर. हाय ती झाडं आता पण ह्या असली झाड तोडूनच टाकली थोडक्यात सगळ्यांनी तोडून वगैरे टाकले. ते काय त्याची हीच ठेवली नाही. मग पहिलं जर बघितलं तर आता हे दिवसभर तुमचा दिनक्रम चालायचाच, पण एक जर आता बघितलं आपण तर ह्या दिनक्रमामध्ये कोण असं बाबा कामाला समजा गडी वगैरे लावला, तर अलीकडे बघितलं तर तुम्ही 9 ते किती 3 वाजेपर्यंतच काम असतंय अलीकडच्या गड्यांचं, ह्या काळातल्या गड्यांचं. अहो 3 म्हणून नका, 2लाच तुम्ही 1 तास वाढवताय कसं कोण? 2लाच जाते पळून, 3 कुठल्या वाजायला काय काम पहिली जास्त करायचे, आताच गडी जास्त करतात. पहिल्या माणसाच्या यानं 4 आणे तिकून ह्यांना काम होत नाही. बर. पहिल्या माणसाचं रुपया बंदा काम होत होतं, त्या पद्धतीने ह्यांना 4 आणे तिकून होत नाही आताच्या गाड्याची. बरोबर. मग आता पहिलं शेतीमध्ये काय असायचं, म्हणजे आता कसं पहिली शेती किती असायची साधारणतः? शेती थोडकीच असायची. म्हणजे 5 एकर 10 एकर, कोणाला 2 एकर, कोणाला 15 एकर, कोणाला 25 एकर, म्हणजे त्या मानानं जे पहिले ह्याच्या मानानं असायचे एकर. मग आता ही शेती जर करायचं झालं तर ही शेती पाणी किंवा आता अलीकडे बघितलं तर तुम्ही नांगरायचं म्हटलं तर ट्रॅक्टर आहे, पेरायचं म्हटलं तर ट्रॅक्टर आहेत. मग पहिलं कसं असायचं? पहिलं बैलानंच असायचं आमचं. बरं. अहो काय आता ही ट्रॅक्टर गोठाणं करतोय तुमचं. आमच्या बैलानं काय गोठाणं होत नव्हतं. बैलाच बिराजी कडक कोरांनी बैल जात होते, आता कडकडे हातात वावा या ट्रॅक्टरनं तुमच्या राहणार आहे. आणि फिरवताना गोठाण जार होतंय, गोठाण झालं की ते उगवत नाही. बरं. आणि जर ते उगवलं पण हे झालं, अहो आमचं काय 2 पाणी 3 पाणी दिले की पिकं पडत होती. बरं. आता काय होतं, त्याला 8 दिवसाला पाणी द्यायला लागतं, का तर ते ट्रॅक्टरच्या चाकानं रोलिंग झाल्यावर सिमिटावनी रान झाल्याला ती लगेच भळ धरून वाळतंय. अशी आमची बैलाच्या मेहनतीनं असे रान वाळत नव्हती, गबगबीत रान राहत होती. मग पहिलं आता पिकं जे आपण लावायचो त्यांना पाणी द्यायचं झालं तर काय असाय, पहिला मोटर तर नसतेल्या? मोठं ना
मोठं कसं म्हणजे काय मोठ काय होते? अहो मोठ म्हणजे लोकांना मोठ लावार बांधून द्यायचं बर हा आणि मग वरवटा बांधा हिरेला, बर वरवटा बांधायचा गावठ्या कोंड, बर मग ती वरवटा बांधायचा हे करायचं आपलं, त्याला ते बाजवा म्हणून असायच्या लांबच्या बर एक 10-11 फुटाच्या, बर बर हा हा मग ती टाकायचं, त्या अशा लांबच्या टाकायच्या, ते वरवटा बांधायचा आणि ते वरच्या कडेला ते बाजवा म्हणून टाकायच्या. बर मी बाजवा टाकल्या की तुम्हाला सांगतो ते बाजवा सुतार ती बसवा माथाळ करायचा त्याला, म्हणजे ती काट्या उभा करून ते आपलं ते पाणी शेंदू तसं का? हा त्या बरं, पद्धतीने. बरं, हा, हा. मग ते सुळक दीर्घ चाकपट्टी कणपट्टी म्हणायची त्याला, खाली काना वर चाकपट्टी अशी पद्धत होती. बर मग ती मोठा हाणायच्या. बरं. अहो काय येळात तुम्हाला चार बैली मोठ असले तर एकर आम्ही भरणं भिजवतो म्हणजे बैलानं वाढायचं का ते? बैलानं हा, हा, पाणी, हा. ती काय माणसानं वाढायची का? बरं, बरं. म्हणून मग 4 बैलाची मोठ असले तर एकर रान आम्ही भिजवत होतो किती वेळात? दिवसभरात हा, दिवसभरात. आणि 2 बैलाची असली तर अर्धा एकर भिजायचं. बर पाणी असायचं पहिलं? पहिलं पाण्याचं, अहो पाणी पहिली निघतच नव्हती. अहो आमच्या काळात पाऊस काळ लय, हा 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 अहो आमची तेवढे मानसिकीच होती त्या काळातली. आता तेवढे तुमच्या आता ह्या काळात मानसिका राहिलं नाही, त्यामुळं पाऊस राहिलं नाही, तत्व राहिलं नाही, काय राहिलं नाही बघा आताच्या काळात. आता पेला पाणी नाही अशी प्यायला नाही अहो. काय पहिलं बोर वगैरे हे असं असलं बोर नाही होर नाही. आणि हिरवी झालं 3 परोस 3.5 परोस 2.5 परोस 2 परोस हिरी पाहिल्या, म्हणजे 20-25 फुटच असायचं. हा, हा, तेवढ्या. बर 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 मग ती पाणी निघायचं नाही. मग आता ही मोटरनं पाणी भिजवायचं म्हटल्यावर त्याला उतारच लागत असेल. अहो अहो ते सफाईचं रान आहे. हा. आता हिर पाडले तिथनं, जे आपलं सफाईला रान आहे तेवढंच भिजवायचं. हो बर चढाया रानाकडे कसं जायचं? मग चढाई राहणं करायचीच नाही ती का? अहो त्याला पावसावर येत होती की पिकं, ज्वाऱ्या यायच्या, मटक्या यायच्या, तिळ यायचं, होलग यायचं. तुम्हाला पावसावर ते वरती ना भिजणार रानात. अहो ज्वाऱ्या यायच्या. बर अहो आम्हाला 100, 125, 60 पोतं 40 पोतं ज्वाऱ्यात नुसत्या पावसावर होत होत्या. हा 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 कशाला त्याला वर पाणी न्यायला लागते सांगा? बर मग आता ही खाली हेरी माझी ऊस काय करणं, आपलं रताळ करणं, हम्म. मग वांगी बटांडी आपलं मका, कुठं हरभर, खपली, हा, हा. गहू, अरे ऊस, हे असलंच करत होतो भिजायच्या रानाने. आता ही सगळं झालं पिकं, तर ते अलीकडे कसं मळणी मशीन आहे त्या. पहिलं कसं अहो पहिलं काय, अहो माणसं आम्ही तसले होतो पहिलं. बर अहो बायाने येळभर मोडायचं ती आणि संध्याकाळी गळ्याने बडवायचं कशा काठीनं. काठ्या काढायच्या, जरा बाकाच्या काठ्या काढायच्या, बाकाच्या फिरवून आपटून शेणात रासार बडवायचं गाड्याने, येळभर मोडायचं बायाने. बर 10 बायाने मोडायचं हा आणि पुण्यात 10 गडी माग संध्याकाळी ती बडवायला. एक गडी बाय ती पद्धतच होती पहिली, गडी बाय. एक गडी बाय मोडायला, एक गडी मोडा, ती जोडपच होतं ती पहिलं, जोडी मग अशी पद्धतीनं मग ते बडवायचं. वावड्या होत्या, वावड्या 3 पाय असं त्या लावायचं फळीला, असे ती वावडी म्हणते त्याला. त्या वावडीवर उभा राहायचं आणि ते उपनायचं पुण्या. वावडी म्हणजे ती काट्या उभा करून त्याच्यावर तुम्ही उभा राहायचा. हा, बरोबर. आणि पुण्यात तुम्हाला तो आगाडा म्हणून आहे. हा हा त्या आगाड्याचं काय करायचं, ते आगाडा आणायला कापून बर खालनं बोडा बसणं. मग त्या आगाड्याला तो मग तो खरकट आहे, ते काटे येते, ते खानपाट असल्याने आहे, ते करवते दातावणे आपल्या ते आहे. बर मग त्याची हातणी करायची. आपण आता खराटा करतो या पद्धतीने त्या हातणी म्हणायची त्याला, बरं. हातणी करायची. आणि ती एक जणांना पाट्या द्यायची, एक जणांना वरनं सोडा झोपणायचं, आणि ते खाली वावडी खाली बसणार, आणि ते कुठं गुवांड कुठं काय फोलकाट असेल ते त्या हातनीनं सारा बगलेला सारून. बर खळ काय असायचं? खळ ती बडवायला. बर हा अहो ती जागा पाक करायचा, मी कुठं रानातच असायचं का? रानातच बरं. ती पाक करायचं तुम्हाला, ती खळ करायचं. अगदी मुळ्या काढून हे करून माती बघलेलं वरिंब करायचं, जेवढं आपल्याला लागतं त्या हिशोबातनं वरिंब करायचा. आणि ते मग त्यात काय करायचं, पाणी आणायचं आणि ते पाणी शिपायचं, ती गार करायचं खळं. बर आणि त्याच्यावर काय करायचं, कोणाचं पहिले खळ झालेलं असेल, कोणाचं काय झालेलं असेल, ते बुसकाट आणायचं आणि ती पाण्याआधी शीत मारायचं, आणि त्या पाण्यावर पुण्या ती बुसकाट इसकाटायचं. बर आणि त्या बुसकाटावरून काय करायचं, आपली मोठं जो कणा असतो होता, ते कणा आणायचा आणि ते कणा असं दाबत फिरवायचं, त्या लाकडाचं असायचं का? लाकडाचा. बर मग ते फिरवायचं
मग ते घट झालं, ते घट झालं की त्याच्यावर बायाने मोडाने कंस टाकायची. त्या काय माती होत नव्हती, ते उलत नव्हतं, फुटत नव्हतं, काय नव्हतं. ज्वारे अगदी एक खडा ज्वारीच मिळत नव्हता. किती गाड्यानं बडवून का जाम व्हायचं, सिमेंटासारखं व्हायचं, पण ते उकणत नव्हतं ना, खळवत. बैल पण फिरवायचे का त्याच्यावर? बैल कोण फिरवत होती की, पण थोडकी बरोबर, ते हातानंच बडवून हे करायचं. अहो ती जास्त हे होतं. मग ज्याला काय अडचण किंवा पुण्या निघा बैल फिरवायची निघाली, मग ते मोडायचं. काय काय जण नाही आपल्या ती रोजगारीच करत होतो. ही काय घरचे माणसाने एवढं होत नव्हतं, ती रोजगारीत. अहो ती मोडून द्यायचं, ती त्या बायाने मोडायचं, गड्याने बडवायचं आमच्या गावात. अहो पोत्याला मापटं ज्वारी त्याने मोडून बडवून द्यायचं. मापट म्हणजे काय? आपण आता शेर आहे आपला, हा शेर, हा त्या शेरातला अर्धा मग त्याला मापटं म्हणायचं. माप थोडक्यात ते हा. शेराचा अर्ध मी मापट, हा. एका पोत्याला तेवढं द्यायचं. एका पोत्याला एक मापटं. बर 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 ती मोठी सुद्धा बडवली सुद्धा, बर. मग ती किती का पोती होईना ती तेवढं द्यायचं. पहिली पोती पण जास्त व्हायची म्हटलं की तुम्ही. मग झाली तर काय, मग किती होईल. अहो मग त्यांना नाही जास्त पोती झाली तर त्यांना काम जास्त नाही का लागत. वेळ पण लय लागत हा. असेल. किती दिवस चालायची? हे 4-5 दिवस चालायचं की. 4-5 दिवसात किती पोती व्हायची तरी? काय 40-35, काय 20, बरं. 25, काय कोणाला 10 व्हायची. ती काय एकच माप नाही. बरं. कोणाला 5 व्हायची, कोणाला 10 व्हायची, कोणाला 25 व्हायची, कोणाला 40 व्हायची. म्हणजे ज्याच्या त्याच्या आपल्या शेतीच्या ह्याच्यावर ते होत होतं. मग आता बघा, आपण बघितलं तर लगेच काय करतो, मळणी झालं ते वाळवायचं वगैरे असेल तर वाळवायचं, नाहीतर लगेच एकायचं म्हटलं लगेच त्या वाहनात टाकायचं आणि इकायला न्यायचं. पहिलं का असं असायचं का? काय म्हणजे इकायला वगैरे नेत होती का? तर बरं. हे तर पण लगे नाही. बर. अहो एवढा आम्ही कर्जच करत नव्हतो लगेच तुमच्यावने. एवढं लगेच त्याचं द्यायचं, ते ह्याचं घ्यायचं, तर ते मागतो. आम्हाला एवढं कर्ज नव्हतं बघा, का आम्ही कर्ज काढतच नव्हतो. बर 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 बर. मग ती इकायचं की. आता ह्याला काय करायचं, ठेवायचं आपलं मनुष्यानं आपलं इकायचं की. पण असं मला लोकांना द्यायचं तर म्हणून अडचणी पाहिजे लगेच. अडचणी पाहिजे लगेच इकत नव्हतं. इकलं. मग ते नेह झालं तर अलीकडे ट्रॅक्टर आहेत, गाड्या आहेत, त्या पहिलं कशात न्यायची? बैलगाडीत. बर. बैलगाडीत न्यायचं. मग ते जवळ असायचं का बाई इकायचं? नाही ना, अहो कुठलं. अहो पंढरपूर तालुक्यातली पंढरपूरला न्यायची. बर. सांगोल तालुक्यातली लोक सांगोलला न्यायची. बर. अहो माळशिरस तालुक्यातली माळशिरसला न्यायची. अहो मग ज्या त्या मसवड तालुक्यात मसवड, मग ज्या त्या तालुक्यात ज्या त्या आपले बाजारपेठ तालुक्याला. तालुक्याला. मग आता बाजारपेठेत आपण जर गेलो, त्या अलीकडे इकायचं, तर मध्ये पैसे खाणारे पण बरीच आहेत. मग तसं पहिलं असायचे का? नाही. बर. अहो पहिलं काय ते असे व्यापारी फिपारी नव्हते. अहो आडती म्हणायची. बर. त्या व्यापाऱ्यासनी त्या व्यापाऱ्याचं नाव आडती म्हणून होतं. आडती. मग ती आडतीला आपण लावायचं, माल नेऊन लावायचा. मग ते असं काय नाही, ते काय 10, 20, 15 व्यापारी असू द्या त्या आडती. मग त्याने ती सगळ्या दुकानाला ती सगळं जायचं दुकानाने निलावा बोलत. मग कोण 20 म्हणलं, कोण 10 म्हणलं, कोण 25 म्हणलं, कोण 50 म्हणलं. मग जय द्यायची बाबा. आता बाबा ह्याच्यावर काय पुरवडत नाही म्हणलं, 50 वाला लेट झाला, त्यानं एंड केलं 50, बाबा माझं 50 म्हणलं की मग दुसऱ्याला काय ह्याच्यावर पुरवडत नाही म्हणलं की ती मग जे 50 म्हणला ते त्याच्या नावावरती मांडायचा माल. म्हणजे 100 किलोचं एक पोतं किती रुपयाला जायचं पहिलं? अहो ते ह्याच्यावर असायचं हो. ते पहिलं काय लय नव्हतं. अहो लय झालं तर 25-20 रुपयाला एक पोतं जायचं. बर बर. म्हणजे हे कधी म्हणजे 50-60च्या दशकात, म्हणजे त्यावेळेस का? अहो पहिलं मग काय म्हणायचं काय पाहिलं. अहो तुम्हाला तो रुपयाला पाहिली ज्वारी होती पहिली. बर. पोत मला पुण्या वाढत गेले की. मग आता काळ बदलत गेला तसं वाढत गेलंय आपलं. तुमच्या काळात पहिलं माझा आम्हाला कळत होतं, त्या काळात तुम्हाला रुपयाला पाहिली ज्वारी. बर. पाहिलीत किती किलो बसते? पाहिलेत काहीतरी एक 10 किलो बसत असत. 10 किलो 1 रुपयाला. म्हणजे 10 पैशालाच एक पाहिले, एक किलो म्हणायचं. आता तर लय वाढलंय. बर. आता ही सगळं नांगरणी वगैरे बैलानंच करायचं. बैलानं पहिली माणसं आता बघितलं तर आपण पहिल्या माणसात आता तुम्ही बैल चालवले असतील. होय. मग ते बैलाचं त्या मालकाचं एक नातं कसं असायचं? नातं काय आता आपलं पोरा ठोरावून लेकरावणीच की बैल सांभाळायची, माहिती वैरे पाणी त्याला टाकायचं, चुपायची, न्यायची, करायची. आणि बैल काय ना, अहो बैलगाड्या
अहो ह्या आमच्या परिसरातल्या जर गाड्या म्हणलं तर पंढरपूरला माल घेऊन सोमवारी गेलं, एरवारी बी जात होते एका नुसते सोमवारी काय वागत नव्हतं. अहो एरवारी गेलं, अहो 200-250 गाडी असायची. आमच्या 5-6 गावच्या गाड्या जायच्या हो. 5-6 गावातल्या गाड्या मग 200-250 गाड्या व्हायच्या आमच्या रोडला आरतीला माल न्यायला. मजा पण येत असेल ते. अहो मजा म्हणजे काय अहो लई मजा ती असं सांगायचं काय. आणि ते कोणा आणि एखादा घाळ असला गडी नाही लवकर आलं मग त्या आडतीचं ते निलाव होत जर गेलं आणि पुणे त्या आडतीत माल लावायचा मला निलाव होऊन मोहरं गेलं आणि त्या आडतीत लावायचं मला ते ते माल आलं मग पुण्या मागाने पुण्या दुसऱ्या दिवशी ती निलावा थांबूनच हे करायचं. दुसऱ्या दिवशी त्याचा बरं ते त्याचा निलाव चालू व्हायच्या आधी तिथं माल आपला पोच झाला तर अहो मी तर काय करायचो अहो 5:05 गाडी हलवायची. बर तेव्हा मग तिथं दाडते असं होतं गावात. मग दुसऱ्या एखादा घाळ बैल क्या मागं राहिला ती मालक पुण्या शिवाय द्यायला लगा तीनचं सगळं झालं आपलं राहिलं आपलं उद्यावर गेलं. अहो अशी म्हणजे काय ते गडबडीनं करणं नियोजन करून करणं हे असं अशी पद्धत. मग आता अलीकडे बघितलं तर बघा बैल वगैरे पहिले आपण काय करायचो तुम्ही म्हणला तसं मुला लेकरासारखे वाढवायचं. पण अलीकडे बघितलं नाही का एखादा थकला बैल तर लगेच देऊन टाकायचा ते विकून टाकायचा. म्हणजे आता म्हातारा झालाय बैल पहिलं तसं करायची का? नाही पहिला हो म्हातारा झाला तर ते त्याच्या मोहरं वैर बसला असला त्याला पाणी लावायचं त्याच्या मोहरं वैरण टाकायचे. त्याला जर एका अंगावर असं उलतं पालतं करायचं ह्या अंगावर करायचं आणि जाग्या. आणि पुण्यात मग ती इकायचं नाही त्याला कसाब त्या काळात नव्हती आमच्या असलं नाही ते जाग्यावर म्हातारा होऊन मरत होत. मग त्या काळात लोक यायची आपण शेतकऱ्याने काय करायचं नाही त्याला ते लोक यायची त्याने ती गार खांदायची म्हणजे ती पुरायला त्याला गार म्हणायची ती गार खांदायची आणि त्या लोकांनीच न्यायची आणि ती पुरायची करायची जे ते काम त्यांनी ते करायचं आपण हात लावायचा नाही त्याला. म्हातार होस तर सांभाळायचे. अलीकडे तसं राहिलं नाही. अलीकडे काय म्हातार झालं की लगेच देऊन टाकायचं 4 रुपयासाठी. देतच नव्हती पद्धतच नव्हती ती दिसली. मग त्यांना काय मग ते येऊ लिहिले मग ज्या त्या सक्तीनुसार कोण गरीब आहे कोण जरा बरा आहे काय मग त्या मानानं तुम्हाला कोण 4 पायल्या त्या लोकांनी माल द्यायचं कोण 8 पायल्या द्यायचं कोण पोतं द्यायचं कोण 2 पायल्या बी द्यायचं. म्हणजे जे टाकते ना आपलं गरिबीची हिशोबात नाही ते आपले पण ते तशी काय एवढंच पाहिजे म्हणून पहिली लोक बसत नव्हती समजून घेणारे होते. आता अलीकडे मोबाईल वगैरे असल्या गोष्टी आल्या त्या या मोबाईलमुळे किती परिणाम झाला असतो? लय परिणाम हो. पहिलं या मोबाईलचा म्हणा टीव्हीचा म्हणा काय मोटरसायकलीचं म्हणा कशाचं म्हणा आहे अहो हे म्हणजे ही खर्चाचं काम आहे. आणि पहिलं लग्न कसे असायचे? मग आमची लग्न पहिले 1000 रुपयात होत होती. अहो आता तुम्हाला नुसतं तुमचं काय त्या लग्न करायला 9-10 लाख जातात तुमचे लग्न करा आणि आमचं लगीन 1000 रुपयात होत होतं. अहो कुठं फरक कुठं. मग आमच्या काळात काय आम्ही एवढं खर्च करत नव्हतो आम्हाला कर्ज होत नव्हतं. आता काय मग म्हणते ते मला 5 लाख कर्ज राहिलं या मला 7 लाख कर्ज राहिलं या लग्नाचं मला कर्ज झालं या. आम्ही अहो आमची लग्न कशी होत होती अहो 4 मिटकी रावायची त्याच्यावर कर्नाचं भटा आणायचं वड्याला जाऊन गाडी भरून आणि ती त्याला टाकायचं आपले कोळवाय दांड्या ती त्या मेडक्यावर टाकायच्या आणि त्याच्यावरती कर्नाचं फाट टाकायचं. पहिले आता अलीकडे कसं लग्न वेगळ्याच पद्धतीने चालू आहेत हॉलमध्ये घरी पहिली लग्न ते सांगतोय तुम्हाला पहिली लग्न कधी मग ती मांडव करा मग तिथं काय करणं तिथं तुम्हाला तो आपला बहुला करायचा झाला तर तिथे कोळवाची दिंड 3 मांडायच्या मांडवात कर्नाच्या मांडवाखाली ती कुठे 3 कोळवाची दिंड लावायची आणि इकडे ती बहुला करायचा. कशासाठी? ती नवरा बसायला आता तुमचा टेज आहे ते आमचा टेजच त्या काळातला म्हणायचं असं. बरोबर. मग ते आपलं मग ते करायचं ते केल्यावर म्हणे मग ते कुंभारानं काय करायचं ते मामानं ते बहुला तयार करायचा चिखलाचा चिखल करायचा आणि त्याचा बहुला करायचा असा तयार मामानं ते बी दुसरीला मामाकडेच परवानगी ते मामाकडेच होतं त्या बाहुल्याचं. मग ती मामानं बाहुला करायचा त्याच्यावरती आंब्याचा फाटा खावायचा त्या बाहुला केलेल्यावर. पुण्यात पद्धत काय होती कुंभारानं पुण्यात तिनं 10 लुटकी आणायची 10 लुटकी चुन्यानं रंगवायची ती आणायची आणि ती चुन्यानं रंगवायची गाडगी
आणि पुण्यात त्याला काय करायचं, रंगाचं पट्ट द्यायचं, ते चुन्यानं रंगवल्या गाडी, असं पट्ट 4-5 आपलं त्या गाडग्याला दे, आणि ती असे दुई बाजून भावल्या, दुई बाजूने ती हिकुंड 5 आणि हिकुंड 5 ते म्हणजे कशासाठी करायचं असं, चांगलं दिसायसाठी का? नाही, ती पद्धतच ती पहिली. हा. मग ते लग्न किती दिवस चालायचे? 5 दिवस. म्हणजे 5 दिवस एवढं काय? आज तर मला वाटतं साखरपुडा, हळद आणि लग्न 4-5 तासात झालं, घरी असते जिकडे तिकडे. 5 दिवस काय चालायचं? काय आता चालायचं ती सांगून काय उपयोग नाही आता. अहो तर मग हळदीला यायचं, मग हळदी दिवशी काय करायचं, हळदीचं जेवण मग कशाचं, झुंका भाकरीचं. बर. अहो भगोनं भरून झुंका करायचा, भाकरी 10-5 बायाने करायच्या, आणि ते आपलं हळदी दिवशी ते जेवण आपलं ते वराळाला द्यायचं. कोण असते जेवायला? म्हणजे शेजापाजारी पण असायचे? अहो शेजारी असू द्या, भावकीचा असू द्या, कोणा, अहो घरटी 2 माणसं, ते काळच होता, मराठ्याचे असू द्या, आपले कोणाचे समाज असू द्या, ते एक गडीन एक बाय ती त्या कारणाच्या मालकात गेलीच पाहिजे ती. म्हणजे गाव पण असायचं? अहो सगळेच असायची माणसं. तिथं काय एक गेला आणि एक आलाय, आताच्या नाही, मी नाही जात नसणं. अहो ती पद्धतच होती. पहिल्या दिवशी हळदी असायची, दुसऱ्या दिवशी काय असायचं? लग्न असायची. बर. मग लग्न दुसऱ्याची. पुण्यात मग तो साड, पुण्या वरात, पुण्या ही म्हणजे 5 दिवस चालायचं असं चालायचं. आता तुम्ही माणसाला आता तुम्ही मांडव एवढा केला, आणि त्या माणसाला सावली ती माणसं तेवढ्या तुमच्या मांडवात बसते ते. बरोबर. अहो पण आमचे लग्न काय असे तुमच्या 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख नव्हती. आमचे गोरख मुहूर्तावर 6 वाजता लग्न आमची होती. गोरख आमची म्हणजे माझं एकट्याच नाही, सगळे पहिल्या काळातलीच. पहिल्या काळात सगळ्याच ती पद्धत. मग ती काय सावली नामकन म्हणायची काय पद्धत नाही. बर. अहो मग असं एकदा असं झालंय काय सांग. मुहूर्त पण चांगलं होतं. अहो चांगला माहिती तसा मुहूर्तच नाही ते. आता बघ आपलं काय लवकर काय. अहो आता तासात लग्न टाकून माणसं घरला तासात जाते ती. अहो मोटरसायकल येतात, 4 चाकी गाड्या येतात, येते ती तांदळ्यात टाकते ती का. पहिलं लग्नाला, आता अलीकडे बघा ती एक पद्धत आली अलीकडे की लग्न म्हटलं सगळ्यात पहिल्यांदा कॅमेरा व्हिडिओ बघायचा. पहिलं असायचं काय? अहो कशाला कामेरा बिमेरा तुमचं काय. अहो 20-20 हजार तुम्हाला ते कामेरा तुमचे घ्यायला लागले ते. आणि मग काय सांगितलं, आमचं 1000 रुपयात लगीन होत होतं. 5 दिवसाचं लग्न 1000त व्हायचं. मग कसं होत होतं तुम्हाला ती सांग, कसं होत होतं ती सांग. अहो हरभरा आमचं घरचं, गहू घरचं, ज्वाऱ्या घरच्या, सगळं आमचे मटेरियल घरचं असायचं. बरोबर. आणि माणसाने करायचं. ती कसं करायचं, गड्याने काय करायचं, ती जाते असायची. जाते आपली मोठी जाती होती. आता काय जाती नाही, ते बी कुठं ना ते बारकी. पहिली मोठी जाती होती. गड्याला 2 पाळ्या उचलायच्या म्हणून उचलत नव्हते असते. मग त्या गड्याने काय करायचं, ते पुरण दळून द्यायच्या जात्यात. असं जातं कुठं तर उचलायचं जातं, आणि एकानं असं ते गोळा टाकायचा पुरणाचा, आणि पुण्यात ते 2 ठिकाणी ते फिरवायचं. झाला गोळा बाहेर आलं की तुम्हाला ते पुराण ती गोळा करायचं, दुसऱ्या पाठीत ठेवायचं, आणि ते बाहेरने पोळ्या करायचे. म्हणजे पहिली लग्नात असं लाडू असलं काय नसायचं? हे कसं लाडून फिड आलं तुमचं, काय आलं काय असायचं? काय पोळ्या असायच्या, पोळ्या आणि खीर. बर. खीर पोळ्या ह्याच्याजवळ काय नव्हतं. बर. मग ते म्हणजे फोटो बिटो असलं काही नव्हतं? अहो कशाला फोटून फिटो काय नसलं. अहो तसली पद्धतच नव्हती. तर काय त्या लग्नात, तुमच्या काळातल्या लग्नातलं बघायचं म्हटलं तर काय नाही? काय देखून काय नाही. बरं. मग नुसतं पैसा आमचं म्हणजे काय, 1000त लगीन होतं. मग कसं आम्हाला नुसतं त्याल, कुठं सौद, कुठं अमकं तमकं एवढंच काय आणायला लागत होतं. मिरच्या देखून आमच्या घरच्याच असं. आता ही लग्नाला पहिली, आता मुलीचं लग्न असेल समजा, तर मुली या गावाला तिकडे जायचं म्हणल्यावर कसे, म्हणजे काय आता अलीकडे वाहन आले ते, पहिलं काय असायचं? पहिली बैल, घरांगणीच बैल होती. बर. का घरांगणी मग काय, त्याला शेतीला काय दुसरं पद नव्हतं, त्यामुळं ती घरोघर बैल. बर. ज्याला 2 एकर, ज्याला कायच रान नाही त्याला तेवढी बैल नव्हती. ज्याला 2 एकर रान असू द्या, त्या मालकाला बैलच पळायला लागत होती, आणि बैल होती. बैलगाडी घेऊन जायचं का? वराडाला 25, 30, 40 गाड्या वराडा. रंगवून सगळ्या बांधून अगदी 30-50 लावून गाड्याला. 30 म्हणजे वरण असं 30 लावून. उन्हाचं ते हे उन्हाचं हौस ना, उन्हाचं काय इकडे तिकडे तट्ट्यामुळे सोबाला तट्टे लावून जायचं. मजा ती तेवढी वेगळीच असेल त्यावेळेची. मजा म्हणजे काय होती, लई काळ चांगला ती. हो
माझ्याचं हे आता काय ती पहिला आता एखादं मोटरसायकल मागाय गेला मला तिकडे जायचं लग्नाला मला गाड्या असं देत नाही ती. अहो पहिली पद्धत अशी माझी बैलगाडी नाही मी येत म्हणणारा माणूस नाही. एकाला म्हणणार रे बसते का तेवढ्या गाडीत नाही तर माझ्या अनुग म्हणत होती अलीकडे माझी नको ठेवतो घरात गाडी असलं झालंय अलीकडे. ती विचारा येत होती एकाला तेवढ्या गाडीत एक 25 गाड्या येत्या 15 गाड्या येत्या माते ती का माणसं तेवढ्यात का आमच्या आणू दे अशी म्हणायला येत होती लोक. पहिली माणुसकी पण नसायची. माणसं चांगली होती काळ चांगला ती लबाडी लोक नव्हती किंवा असली नव्हती असलं आमचा का. मग पुण्यात आलं ती झालं लग्नाचं असं लग्न झालं. आता काय करते तुम्हाला तो लग्न तांदूळ पडलं की दुसऱ्या दिवशी तुम्हाला चाला देवाला जीभ करायची. आता जीभ आहे जीभ करायची चालेल देवदेव करायला. अहो चौथी दिवशी तुम्हाला तो एक दिवशी लग्न दुसऱ्या दिवशी देवदेव केला तुम्हाला दुसरी दिवशी काय तर सामान आणलं चौथी दिवशी तुम्हाला तो 16वी. पहिलं कधी असायचं 16वी? अहो पहिली 16वी मग 16 दिवशी 16वी 16 दिवस होत्या ती दिवशी 16वी. बर ती नवरीचं काय आता नवरी जातच नाही तिकडे माहेर गेला. अहो पहिलं काय ते वराड चाललं ते वराड सांग नवरी जात होती 16 दिवसांनाच पुण्या माघारी आणायला लागत होती. म्हणजे नवऱ्या घरी थांबत नव्हती. थांबत. अहो पद्धत आता काय सांगायचं तुमचं हिडिओ कॅसेट नामकं नंबर तुम्ही माग मला अहो काय त्यात आहे काय नाही काय पहिलं राहिलंच नाही असं झालं. मग आता पहिलं आता 15 आणि 20 25 लग्नामध्ये अंधन आता अलीकडे कसं लय वेगवेगळ्या पद्धतीला अंधन मध्ये काय काय गोष्टी दे फ्रीज टीव्ही नसलं. पहिलं अंधन मध्ये काय द्यायची? 5 भांडी. बर अहो 1 चरवी 2 पितळ्या 2 तांबे 2 वाट्या 1 गलास झाले निहारीचं सामानच झालं. मग ती नवरदेवाकडच्या रागाला जात नव्हती का एवढंच म्हणून? अहो पद्धत नव्हती 5 भांड्याची पद्धत होती पहिली. निहारी म्हणजे 5 भांडी आणि 1 घागर. बर बर बर. एक आपली पितळ्याची घागर आणि मग 1 7-8 भांडी होत होती घागरी सुद्धा. ती खर्च नव्हता थोडक्यात. अहो नव्हता मग नाही. मग ते आता एखाद्या लग्नात आता मुलीच्या लग्नाला समजा गेलोय आपण मग 15 20 25 गाड्या असायचं म्हणताय तिथे गेल्यावर त्या बैलांची वगैरे सोय कशी व्हायची? अहो काय त्या मग आता काय पाऊस काढलाय. अहो मटक्याचं तेवढं होलग्याचं तेवढं ज्वाऱ्या तेवढ्याच बाजऱ्याचं तेवढंच म्हणजे अहो 2-2 4-4 गंज लागत होते आमच्या. आणि त्याला काय काय पडते का सांगा. पुन्हा होंड्या करायच्या म्हणजे ती वैरण काय पडत नव्हती. ती तिथे गेल्यावर ती वैरण असायची 5 दिवस. मग पहिली अशी भांडण बिंडणं व्हायची का? भांडण वगैरे व्हायचं का नवरा नवरी तिकडे गेल्यानंतर? नाही का भांडणं बिडणार तसं काय सांग. बर मग पुणे असं मग पहिलं काय नाही. अहो ते पहिलं काय पद्धत होते. अहो ते मला वजन होयाचं. अहो ते काय ते कागदाच्या काय मंडोळ्या करायचे ते तुम्हाला म्हणतो ते चौसाच्या काय करायचे तुम्हाला म्हणतो ते चुरमुऱ्याचे काय करायचे. अहो ते हे म्हणते आता काय ते नाव बी ना मला मोत्याच्या काय करायचे. अहो वजन होयाचं असतो जमडा पुढं. अहो दोन्ही हाताला असं दुईकोंड करावं तेव्हा ती मंडोळे उचलायची आणि दिसायचं. आता 2च आहे. आता काय हिकोण एक पदरून हिकोण पदरून चालायचं झालं. आणि मग ते असं तोंड करून बायकोकडे बघ त्याच्या आईला ते मंडोळी उचलायची आणि बघायची नाही ते अशी जी बसलेली ती अशीच बसलेली. मग फोन पहिलं आता हे मंडळी झालं ते नवरी त्याच वेळेस बघायची का असे पहिलं ठरवायला वगैरे मुलाला घेऊन मुलीला घेऊन जायची का? अलीकडे कसं मुलगा पण बघायला जातोय मुलीला मुलगी पण पहिल्यांदा लग्नाआधीच बघते तसं असायचं पहिलं. अहो काय नाही ती शेजारी 1-2 असू द्या चुलता चुलत्या असू द्या आईबाप असू द्या एकाने मावळण मामा असू द्या. अहो त्याने जायचं त्याने बघायचं त्याने पास करून येईल तीच नवरी. हे ती मी बघितली नाही मी बघायला गेलो नाही माया बघितली नाही मी करत नाही अशी पद्धत नाही. म्हणजे जे आई वडील जे ठरवतील तीच ती सगळं आई वडील चुलता अहो शेजा बाजाराला आई वडिलाला चुलता चुलत्याला तिकून आई वडिला बसकी मान होता पहिला. पहिल्या लग्नात तुम्हाला चुलत्याला आयर होतं. किती बी त्याला चुलता असू द्या 5 असू द्या 10 असू द्या 2 असू द्या त्यांना आयर होतं. मग माझं लगीन झालं असं झालं. मग आता पहिले बोलायची पद्धत नव्हती. नवरा बायकोनी बोलायची पद्धत नव्हती. कधी लगीन झाल्यावर म्हणजे लगीन झालं एक घरी नवरी आली तरी बोलायचं नाही बोलायची पद्धत नाही. मग बोलायचं कसं?
लाजच तेवढी भ्यास तेवढं हो आमच्या काळात. बर बोलायचं, उभं राहायचं, हे करायची भ्याच. आई बापाचं, चुलता चुलतींचं, यांचं त्यांचं कोणाचं ते भ्याच आम्हाला. किती दिवस बोलायला नाही लागल्यानंतर? अहो ते असं मी तुम्हाला सांगतो कितीच बोलायचं नाही. मग बोलायचं नाही. मग आमची आई काय करायचे, आवत खाली असला की भाकरी तिला माझ्या बायकोला न्यायला लावायची. चरवी पाण्याची न त्याच्यावर भाकरी बर आणायची. खाली एकडे लावत माझा गेला म्हणजे आई खाली ओढली बांधाला ठेवायची, धुमट माघारी पळायची. अहो काय समजच काय ना काय असतं सगळं भ्या पानं लाजाळूच लय लाजायचं. कोण बघतंय काय की आम्ही बोलल्यानं उभा राहिल्यानं मग असल्या पद्धतीने ठेवायचं पळाय माय. मग आमची आई म्हणली काय ते आता ते पूर्ण भाकरी नाही लावलं तर ती खालताकूत गेलं ठोन पळून माघारी ती म्हणली. अहो आता ह्यांना बोलायची काय पद्धत कसं करायची. मग पुणे आमचं म्हातारा म्हणला अगं मी बोलायला होतो मला कसे बोलत नाही ते बघू मला. बरं मग किती दिवसांनी लागल्यानंतर हे? महिना 2 महिन्यानं. हा बर किंवा 4 महिने 2 महिने की 3 महिने 4 महिन्यानं पण लाजायची? हा मग ती तसं झालं की पुणे म्हातारा मग मी मोठ चालवत होती माझी. म्हातारा खुरपं घेऊन आलं दंड खुरपायला खाली. मग त्याला दंड खुरपायला नव्हता, ही आमची मजा बघायची होती त्याला. बर खुरपं घेऊन हातात आलं आणि मला नाही तिला तेवढे तिथल्या तुरी काढ म्हणावं म्हणून. बर तुझ्या बायकोला धुयाला आता इथे मला धुयाला आले गे तिला धुवून चालते गे ती तुरी तेवढ्या काढ म्हणून सांग म्हणला. बर अहो ते आज्ञाबाजी ती सांगितलंच पाहिजे. मग मी बी काय तर धुणं होतोस तर कशाला बोलतोय. सगळं धुणं धुयाचं झालं आणि आपली ती चाली धुणे पाठी उचलून घरला. मी म्हणलं ए अगं त्या अण्णा ती तुरी काढा सांगितल्या बघ म्हणले. आहे अहो गेली काय ताना गेली तर मग घरावर धुणं वाळू घातलं गेली की येळा घेतला की सुटलीच खाली तुरीच्या रानात. बर कवा नाही बोलला तुरी काढ म्हणला कवा नाही बोलला तुरी काढ मला झपडच लावला तिनं. आता काय आमचं म्हातारा हसतंय कालदाड खुरपत. तुरी निम्याचं काढायला कवा नाही बोलला तुरी काढ म्हणला कवा नाही बोलला तुरी काढ म्हणला. पुण्या म्हातारा झालं उठून चल मला आता बास कर पुण्यात भाकरी बिकरी खाऊन येऊन हे करून पुण्या काळात राहिलेल्या. म्हणजे असं नॉर्मल बोलाय किती वर्ष गेलं असेल? आणि पुण्या आवली क्रू होत्या झालं तरी कुठं चाललं तर बायको 4 कासर माग नवरा 4 कासर मोर. बोलायचं नाही कोण संग असून असं गावातनं चाललं तर तुम्हाला तो पदर समजा असा कुठनं चाललं असा पदर पण पडत नव्हता. अहो पदर पडाय काय पदर असा असं करून गळात द्यायचा कुठला त्या गळ्यात मने मंगळसूत्र दिसाय कुठलं बर इकोंड असं घेऊन इकडं अहो असली पण मग ती अशी चालच होती पहिली. आता काय तुम्हाला तो काय सांगायचं आहे काय न सांगण्यासारखं आता. अहो आता चक्र अर्धा पदूर बी नाही आता पदूरच नाही एका खांद्यावरच पदूर आता. आणि आता जंपार बी निघाल्यात कसलं अहो त्या अर्ध पाटकान उघडं राहायचं जंपार निघाल्यात. अहो काय सांगायचंय तुम्हाला ही बघताना लय. अहो आता बघताना म्हणजे काय आता आम्हाला ते सण होत नाही पण आता काय बोलाय बी चालत नाही. बरोबर आहे. हे म्हातारट्याला काय यायला बसतोय काय तर म्हणत बसतोय उग ते वाटणं आपलं गप बसायचं. पहिलं आता तुम्ही म्हटलं तसं तुमचं वडील आलं ते करायला सांगितलं पण आता त्यांचा शब्द आहे म्हटल्यावर नाही बोलून पण चालत नाही. मग वडिलांचं पोराचं नातं कसं असायचं पहिलं? अहो लई प्रामाणिकपणा देतं. बर अहो काय नाही बा काय सांगत ते शब्द मोडायचा नसतो मोडतच नव्हती. बर मी एकटा म्हणून नाही कोणच परतच सगळी त्या काळात कोणाचं बा मग एखादं तसं निघत असेल किंवा त्याला काय असं सहसा तेवढे कोणाचं आज्ञा मोडत नव्हती. असा काळ होता. आता कशाचं काळ नातं लय हे होतं म्हणजे वडिलांचं ऐकायचं वगैरे असल्या गोष्टी असायच्या. मग घरामध्ये बहीण भावात जर म्हटलं तर बहीण भावाचं नातं कसं असायचं? लय चांगलं हो. बहीण भावानं म्हणजे काय तुम्हाला अहो गेला काटा मोडला त्याला रागात यायचं काम पहिली बहीण भावांड होती. आता कशाची ती तसला हे असला हे आता अहो पहिली म्हणजे लय बहीण माया. म्हणजे असं सणासुदीला बहिणीला वगैरे आणायचं म्हटलं
तर पहिलं तर मोबाईल वगैरे नसायचंच. मग ते बहिणीला वगैरे आणायचं जायचं म्हटलं किंवा निरोप द्यायचं म्हटलं किंवा असं कुठल्याही पाहुण्या रावळ्याला म्हटलं म्हणजे कसं बहिणीला आणायचं जायचं म्हटलं तर कसं जायचं? अहो संगळ्या बांधून बैलगाडी घेऊन जायचं आणि कसं आणायचं म्हणजे 8-4 दिवस दिवाळी राहिली म्हणजे आमच्या बाला आम्ही अण्णा दिवाळी साबण आणा बरं का. अहो तुमच्या बाई बैलच नाही ती गुरच नाही तुम्ही बघताय नेताय काय. अहो औषध आता मारून आलाय आणि मारता काय माणसं म्हणलं तुम्ही. बिबा ववा आणि लसूण ही चेचायचं तिन्ही आणि त्याला मेटकरीच लावण होतं हाय म्हणून आहे. बरं. त्या लावणात तिथे डिलिव्हरी झाली. अहो रुपयाला पाहिले ज्वारी 2च पाड ती मारायची जाय ती 2च पडलं पाहिजे. सकाळी तो मला निरगोड्याचे असतात फॉक असे अंगठ्यान ह्या टॅबला ठेवून सटका जर हिथं दिला तर बोंबलं तर पोरं ठोट काय होत तसलीच मास्तर आता आहे ती कसं. पण काय करा या म्हाताऱ्याला काय काम आहे आता असा म्हणला तसा म्हणला म्हणून आम्ही आपलं गप